सकाळी निघालेला नागपूरहून शेतकरी आपला शेतमाल घेऊन तो तिसऱ्या दिवशी पोचायचा. आता सकाळी निघालेला शेतकरी संध्याकाळी मार्केटमध्ये पोहोचेल अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे काही दावोसला गेल्यानंतर मी जेव्हा गेलो तेव्हाही एमओयू झाले. आता देवेंद्रजी दावोसला गेले तेव्हा देखील एमओयू मोठ्या प्रमाणावर झालेत आणि या रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणावर उद्योगाला चालना मिळेल. शेवटी लोक विचार करतात किती वेळ आम्हाला लागणार आहे. आता 18 तासाचं अंतर जर 7-8 तासावर आलं तर मोठ्या प्रमाणावर सगळीकडे उद्योग येतील आणि उद्योगांचं जे फक्त मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, पुणे इथपर्यंत थांबलेला जो काय उद्योजकांची मागणी ती आता डिसेंट्रलाइज होईल आणि सगळीकडे उद्योगाला देखील चालना मिळेल. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने फक्त हा रस्ता नाही आहे तर पूर्णपणे या नोडवर देखील त्या ठिकाणी अनेक 18-20 ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर एक त्या जिल्ह्यातल्या भौगोलिक परिस्थितीनुसार त्या ठिकाणी उद्योगांचं या ठिकाणी विकास होतील, उद्योग येतील आणि खऱ्या अर्थाने या आपल्या राज्याला याचा फायदा होईल. आणि म्हणूनच आम्ही ठरवलेलं आहे की ॲक्सेस कंट्रोल ग्रीड तयार करायचं. असं जसं शक्तिपीठाचा उल्लेख मुख्यमंत्री महोदयांनी केला आहे, मराठवाड्याला पूर्ण गेम चेंजर होईल. मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये विकास होईल, त्या ठिकाणच्या आत्महत्या थांबतील आणि म्हणून असा हा पश्चिम महाराष्ट्राला फायदा होईल, कोकणाला त्याचा फायदा होईल. आणि यावेळी पूर्वी देखील जसं आम्ही समृद्धी सुरू केला त्यावेळेस देखील खूप लोक विरोधात आले, किंबहुना काही त्याला राजकीय विरोधक देखील त्यांनी सपोर्ट केला. असा या समृद्धी महामार्गाला नंतर शेतकऱ्यांनी स्वतःहून कन्सेंट दिले आणि शेतकऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला आणि आज त्या शेतकऱ्यांना देखील खूप फायदा झाला, त्यांची समृद्धी झाली. आणि म्हणून शक्तिपीठ देखील असाच महामार्ग लोकांच्या हिताचा आहे, तो देखील झाला पाहिजे. अशा प्रकारचं जर झाला तर लोकांनाच फायदा होणार आहे. आणि म्हणून एक ॲक्सेस कंट्रोल ग्रीड आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये MSRDCने त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. आणि म्हणून कुठलाही माणूस कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यात जायचं असेल तर 18 तास 20 तास लागता कामा नये. 7 ते 8 तासामध्ये कुठूनही कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यात महाराष्ट्राच्या माणूस गेला पाहिजे.